नमस्कार. या नवीन आणि अत्यंत रंजक विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान आणि आपल्या देशाची हवामान लवचिकता यांच्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बघा, आपण अनेकदा हवामान आणि त्याच्या लहरीपणाविषयी बोलत असतो, नाही का? पण आज आपण त्यामागील प्रगत विज्ञान आणि धोरणाची नेमकी सांगड कशी घातली जातीये हे समजून घेणार आहोत. आजचं हे विश्लेषण आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून हवामान अंदाजाच्या या अत्यंत वेगवान आणि अचूक जगाची ओळख करून देईल. तर सुरू करूया. तर आपण थेट मुख्य विषयाकडे वळूया. 250% अधिक हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे, बरोबर? हा केवळ एखादा साधा आकडा नाहीये, तर तो भारतात अलीकडच्या काळात डॉपलर वेदर रडार्सच्या विस्ताराचा प्रचंड वेग दर्शवतो. ही वाढ केवळ संख्यात्मक नाही, तर ती आपल्या देशाच्या हवामान निरीक्षण क्षमतेतील एका मोठ्या क्रांतीचं प्रतीक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही विक्रमी वाढ आपल्याला स्पष्टपणे सांगते की हवामानाचा अचूक वेध घेण्यासाठी आपण किती वेगाने आणि आक्रमकपणे पावलं उचलत आहोत. भाग 1. डॉपलर वेदर रडार म्हणजेच DWRचं विज्ञान. बघूया हे नेमकं कसं काम करतं. आता डॉपलर परिणाम किंवा डॉपलर इफेक्ट म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. जेव्हा हे रडार प्रणाली आकाशात सिग्नल्स किंवा लहरी पाठवते, तेव्हा ते सिग्नल्स वेगाने पुढे जाणाऱ्या पावसाच्या ढगांवर किंवा थेंबांवर आदळतात आणि परत येतात. या परत येणाऱ्या लहरींच्या वारंवारतेत किंवा फ्रिक्वेन्सीमध्ये जो अत्यंत सूक्ष्म बदल होतो, त्याचं हे रडार अगदी अचूक विश्लेषण करतं. ही पूर्ण प्रक्रिया प्रचंड गतिमान असते. या लहरींच्या विश्लेषणातून केवळ ढग कुठे आहेत हेच समजत नाही, तर ते किती वेगाने आणि कोणत्या दिशेने आपल्याकडे येत आहेत याचा अगदी अचूक डेटा मिळतो. आणि हाच तो डेटा आहे जो ऐनवेळी लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरतो. आता यात खरोखरच लक्ष वेधून घेणारी आणि भारी गोष्ट म्हणजे या रडारच्या विविध क्षमतांचा एकत्रित वापर. बघा, हे रडार केवळ पावसाच्या थेंबांची हालचालच मोजत नाही, तर वाऱ्याचा वेग आणि त्याची दिशा देखील अत्यंत सूक्ष्मपणे ट्रॅक करतं. जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र येतात, तेव्हा भयानक वादळं आणि चक्रीवादळांचा रिअल टाईम म्हणजेच अगदी त्याच क्षणी अचूक मागोवा घेणं शक्य होतं. कोणतीही भयंकर नैसर्गिक आपत्ती प्रत्यक्ष धडकण्यापूर्वीच तिची तीव्रता आणि तिचा मार्ग समजल्यामुळे संपूर्ण यंत्रणेला सज्ज राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. भाग 2. मिशन मोसमची ओळख. हे सगळं प्रत्यक्षात आणणारं एक भक्कम धोरण. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मिशन मोसम नावाची ही योजना खरंच किती भव्य आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे नुकताच म्हणजे 2024मध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून यासाठी तब्बल 2000 कोटी रुपयांचं महाकाय बजेट केवळ 2 वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीसाठी मंजूर करण्यात आलं आहे. एवढा मोठा निधी आणि सरकारचा भक्कम पाठिंबा हे स्पष्टपणे दर्शवतं की हवामानविषयक तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण हे आता देशाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक बनलं आहे. साहजिकच एवढ्या मोठ्या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करायची असेल तर केवळ एका संस्थेचं ते काम नाही. म्हणूनच अनेक तज्ज्ञ संस्थांचं एकत्र येणं आवश्यक असतं. या मोहिमेत प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाच्या संस्थांचा सहभाग आहे. सर्वात पहिली आणि प्रमुख संस्था म्हणजे भारतीय हवामान विभाग, त्यानंतर राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था. थोडक्यात सांगायचं तर या तिन्ही संस्थांचा हा एकत्रित आणि बहुस्तरीय दृष्टिकोन या मोहिमेला अधिक बळकट बनवतो. एकाच ध्येयासाठी काम करणाऱ्या या संस्थांमुळे तंत्रज्ञान, विश्लेषण आणि संशोधनाची अगदी योग्य सांगड घातली जाते. भाग 3. हवामानास अनुकूल असं भविष्य घडवणं. एका सुरक्षित उद्याकडे वाटचाल. या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट एकदम स्पष्ट आणि मार्गदर्शक आहे. भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान अनुकूल म्हणजेच वेदर रेडी आणि क्लायमेट स्मार्ट बनवणं. हा विचार केवळ हवामान बदलांवर प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हवामानाचा आधीच अचूक अंदाज घेऊन त्यासाठी सक्रियपणे सज्ज राहण्यावर यात पूर्ण भर दिला गेला आहे. पूर्वी कसं व्हायचं, केवळ आपत्ती आल्यानंतरच पावलं उचलली जायची, पण आता अंदाजांची अचूकता आणि वेळेवर मिळणारी माहिती यामुळे आपली संपूर्ण यंत्रणा भविष्यातील आव्हानांसाठी अगोदरच तयार असेल. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की या मोहिमेचे फायदे समाजातील तळागाळापर्यंत कसे झिरपणार आहेत. अचूक हवामान अंदाज हा केवळ शहरांसाठीच नाही, तर आपल्या देशाचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. पावसाचा आणि हवामानाचा अचूक अंदाज मिळाल्यास शेतीचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.
या व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांनाही याचा थेट आणि मोठा फायदा होणार आहे, ज्यामुळे एकंदरीतच समाजाचा पाया अधिक भक्कम आणि सुरक्षित होईल. इथे आपण एका मोठ्या बदलाचे साक्षीदार आहोत. एका बाजूला आपली ती जुनी परिस्थिती होती, जिथे चक्रीवादळं आणि पुरांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका अत्यंत उच्च असायचा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागायचं. पण दुसऱ्या बाजूला आता हे नवं चित्र उभं राहत आहे. अधिक प्रगत आणि चांगली पूर्वचेतावणी प्रणाली, ज्यामुळे आता जीवित आणि मालमत्तेची हानी लक्षणीयरित्या कमी करणं शक्य झालं आहे. हे संक्रमण केवळ हवामान धोक्यांपासून संरक्षण करत नाही, तर एक मजबूत हवामान लवचिकता देखील निर्माण करतं. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश एका वाक्यात अतिशय उत्तम प्रकारे मांडता येईल. मिशन मौसम हे हवामान अंदाजाच्या क्षमतेतील एक मोठी झेप आहे, ज्यामुळे आपत्ती सज्जता आणि हवामान अनुकूलन अधिक बळकट होते. हे केवळ तंत्रज्ञानातील अपग्रेडेशन नाही, तर आपत्तींना तोंड देण्याच्या तयारीमध्ये आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेत झालेला एक आमूलाग्र बदल आहे. शेवटी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण या सत्राचा शेवट करूया. डॉपलर रडारसारख्या प्रगत तंत्रज्ञानाने आज मानवतेला खऱ्या अर्थाने वेळेची देणगी दिली आहे. कोणतीही आपत्ती येण्यापूर्वीच मिळणारा हा मौल्यवान वेळ अनेक जीव आणि मालमत्ता वाचवू शकतो. पण खरा प्रश्न असा आहे की हवामानातील अनपेक्षित आणि तीव्र बदलांच्या या नव्या युगात या पूर्वचेतावणींचा आणि मिळालेल्या वेळेचा वापर आपलं सामूहिक भविष्य अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी कसा केला जाणार आहे, हा नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या महत्त्वपूर्ण विषयाच्या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.